उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा आणि आता ओघानं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा जो तिढा आहे तो जवळपास सुटला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काहीच दिवसांपूर्वी राज्याच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे आणि त्याप्रमाणे आता राज्यामध्ये येत्या 21 मे रोजी राज्याच्या विधान परिषदेच्या एकूण 9 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या 9 जागांमध्ये शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादीच्या 2, काँग्रेसची 1 आणि भाजपच्या 4 जागांचा समावेश होतो. भाजप विधान परिषद निवडणुकीमध्ये 4 जागांसाठी आग्रही असल्याचं चित्र आहे. तर मग एक लक्षात घ्यायला हवं की या निवडणुकांमध्ये प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची 29 मतं मिळणं आवश्यक असतं. भाजपकडे सध्याचं संख्याबळ पाहता 3 उमेदवार निवडून येऊ शकतात. 3 जागांवर भाजप निवडून आणू शकतं आपले उमेदवार, इतकं संख्याबळ आहे. मात्र भाजप 4 जागांसाठी आग्रही असल्याचं दिसतंय. आपण जर संख्याबळ लक्षात घेतलं तर महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावामध्ये 169 सदस्यांनी पाठिंबा दिला होता. हे 169 सदस्य जर आपण पाहिले तर महाविकास आघाडीला आपले 5 उमेदवार निवडून आणणं हे सहज शक्य आहे. आता भाजपचा विचार करायला गेलं तर भाजपकडे सध्या 105 स्वतःचे आमदार आहेत आणि 7 अपक्ष आमदारांचा विचार केला तर त्यांचं संख्याबळ 112 होतं. हे 112चं संख्याबळ पाहिलं तर भाजपला 3 आमदार 3 उमेदवार हे सहज निवडून आणणं शक्य. मात्र भाजप 4 उमेदवारांसाठी आग्रही असल्याचं दिसतं आणि हे जर 4 उमेदवार निवडून आणायचे असतील तर भाजपला आणखी 4 मतांची गरज आहे. म्हणजेच एकूण भाजपला 116 मतांची गरज आहे आणि ज्यापैकी आता 112 मतं भाजपकडे आहेत आणि 4 मतांची भाजपला आवश्यकता आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांचा असा ठाम विश्वास आहे की ही जी 4 मतं आहेत ती भाजप अगदी सहजपणे मिळवू शकतं, कारण की ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे ती गुप्त मतदान पद्धतीने आहे. दरम्यान हे सगळं लक्षात घेतलं तर आता भाजपच्या 4थ्या जागेसाठी नेमकं कुणाचं नाव पुढे येणार याची सध्या सगळ्यांना राज्यामध्ये उत्सुकता आहे. भाजपच्या या 4थ्या जागेवर कोणाचं नाव येतं यासाठी सध्या अनेक नावांची चर्चा आहे आणि त्यामध्ये यंदाच्या विधानसभेमध्ये जे महत्त्वाचे भाजपचे नेते डावलले गेले होते त्यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत धक्कादायक असा पराभव झालेल्या पंकजा मुंडे अशी 4 नावं भाजपच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या 4थ्या जागेसाठी सध्या चर्चेत आहेत. आणि या 4 जागांमध्ये या 4 नावांमध्ये प्रामुख्यानं जी नावं पुढे येत आहेत ती पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या या नावांबद्दल सध्या राज्यामध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे जाणून घेऊया. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा अत्यंत दारुण आणि धक्कादायक पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यापुढे पंकजा मुंडे यांचा हा झालेला पराभव हा स्वतः पंकजा मुंडे आणि भाजपसाठी एक अत्यंत मोठा धक्का होता. दरम्यान यानंतर खरं तर पंकजा मुंडे यांनी पक्षावर मोठी नाराजी व्यक्त केली होती. खुल्या मंचावरून पंकजा मुंडे यांनी भाजपप्रती, भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांप्रती ही नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता पंकजा मुंडेंची ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून कदाचित पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर 4थ्या जागेसाठी त्यांची निवड होण्याची शक्यता आहे आणि इतकंच नव्हे तर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदसुद्धा मिळू शकतं अशी देखील जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगते. दरम्यान विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा पंकजा मुंडेंनी आपलं काम सुरू ठेवलं. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या मार्फत पंकजा मुंडे यांनी आपलं सामाजिक कार्य सुरू ठेवलं होतं आणि आता त्यानंतर विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना 4थ्या जागेवर स्थान मिळू शकतं आणि पंकजा मुंडेंची जी नाराजी आहे ती पक्षाकडून दूर केली जाऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगते. जवळपास पंकजा मुंडे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते. यानंतर राज्याच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ज्या 4थ्या जागेसाठीच्या नावाची चर्चा आहे त्यापैकी दुसरं नाव आहे ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं. विधानसभेच्या निवडणुकीनंतर खरं तर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे हे एकाच मंचावर दिसले होते. त्यांच्यामध्ये संपर्कही होता आणि हे दोन्ही नेते पक्षावर प्रचंड नाराज असल्याचं चित्र होतं. एकाच मंचावर आल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पक्षाप्रती आपली नाराजी व्यक्त देखील केली होती. स्वतः एकनाथ खडसे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष
अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोरच पक्षाप्रती आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे हे पक्षावर नाराज असल्याचं अगदी स्पष्ट झालं होतं. दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना जरी उमेदवारी मिळाली नव्हती तरीही एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरमधून पराभव झाला आणि दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा त्यांच्याच परळी मतदारसंघातून पराभव झाला आणि त्यामुळे हे दोन्हीही नेते पक्षावर नाराज होते. पक्षातीलच काही नेत्यांमुळे हा पराभव झाल्याचा त्यांचा आरोप होता आणि म्हणूनच आता या दोन्ही नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून आता त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावण्याच्या चर्चा आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदसुद्धा मिळू शकतं अशी देखील चर्चा आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या नावाची देखील चर्चा आहे आणि त्याला कारण असं आहे ते म्हणजे येत्या काळामध्ये जर राज्यामध्ये कोणतीही राजकीय उलथापालथ झाली तर सत्ता समीकरणांसाठी एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा आणि राजकीय कौशल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. कारण राज्यामध्ये जेव्हा अपुरे आमदार होते भाजपकडे तेव्हासुद्धा भाजपचा मुख्यमंत्री करण्यामध्ये एकनाथ खडसे यांचा अत्यंत मोठा वाटा होता. राज्यामध्ये भाजपचं जे काही सामर्थ्य आहे त्यामध्ये एकनाथ खडसे यांचा वाटा मोठा मानला जातो आणि म्हणूनच येत्या काळामध्ये जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली, राजकीय अस्थिरता आली आणि भाजपने सत्ता बनवण्याची जर संधी मिळाली तर यासाठी पक्षाला एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच एकनाथ खडसेंची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता किंवा तशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगते. दरम्यान यापूर्वी खरं तर भाजपकडून राज्यसभेसाठीची जी उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळीसुद्धा पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या नावाची अशाच पद्धतीनं चर्चा झाली होती. मात्र त्यावेळेला भाजपकडून त्यांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे तेव्हा देखील पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या पक्षावर नाराज असल्याचं चित्र होतं. आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी या दोन्हीही बड्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे नेमकं काय होतं, भाजपच्या या चौथ्या जागेवर पक्षाकडून नेमकं कोणतं नाव देण्यात येतं यासंबंधीची चर्चा आणि यासंबंधीची उत्सुकता सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.